मित्रांनो, शुद्ध लेखन या संकल्पनेमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेऊया. बघा, मी जे बोलतेय ते तुम्हाला समजावं म्हणून, आणि ते जर माझ्या बोलण्यातून साध्य होत असेल तर माझी भाषा अशुद्ध आहे असं ठरवता येत नाही. परंतु भाष्य या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला, म्हणजे वाणी व्यक्त करणे असा याचा अर्थ आहे. वाणीद्वारे व्यक्त होणारी ही भाषा कालांतरानं आपल्याला लिपीचा शोध लागला आणि ती लिखित स्वरूपात आपल्याला दिसू लागली, म्हणजे तिचं मूर्त स्वरूप आपल्याला दिसू लागलं. मग आपण दैनंदिन व्यवहारात जी भाषा बोलतो ती लिखित स्वरूपामध्ये दिसू लागली, म्हणजे दैनंदिन व्यवहारात बोलणी जाणारी भाषा आणि लिखित स्वरूपात आढळणारी भाषा अशी भाषेची दोन रूपे झाली. जसं की आपण विरामचिन्हामध्ये बोलणारी भाषा, तोंडची वाक्य हे वेगळ्या विरामचिन्हात दाखवतो की नाही, म्हणजे अवतरण चिन्हामध्ये. तसं ढोबळमानाने व्यवहारात वापरली जाणारी भाषा जशीच्या तशी लिखित भाषेत वापरतो का आपण? मी जसं बोलते तसं मी आता लिहा म्हटलं तर तसं लिहिणार आहे का? तुम्हाला लिहून देणार आहे का? मी लिहिताना वेगळं लिहिणार आहे. म्हणजे लिखित भाषा ही लिपिबद्ध असते, किंवा तिला व्याकरण असं म्हणतो आपण ढोबळमानाने, किंवा लेखनविषयक नियमांचं तिला बंधन असतं. त्यामध्ये विरामचिन्ह आले, वाक्यांचा क्रम आला, विशिष्ट शब्दलेखन आलं. मग लेखनविषयक या नियमांचं पालन करून केलेलं जे लेखन असतं त्यालाच आपण शुद्ध लेखन असं म्हणतो. किंवा लेखन नियमांचं किंवा लेखनविषयक नियमांचं पालन करून लेखन करणं म्हणजेच शुद्ध लेखन. आपण एक एक शब्दांपासून जाणार आहोत. पहिल्यांदा आपण एक अक्षरी शब्दांचं लेखन बघूया. तुमच्या समोर हे शब्द आहेत, पहा बरं. एक अक्षरीच आहेत का ते? बघा, इकार आणि उकार कसे आहेत? इकार म्हणजे मी, ह्याच्यामध्ये काय आहे? इकार आहे, ई, आणि तू, उ, उकार आहे. हे कसे आहेत बरं? दोन्ही पण दीर्घच आहेत, हे की नाही? म्हणजे याचा उच्चार सुद्धा कसा होतोय बघा बरं. मी दीर्घच होतोय. मी असं म्हणतो का? तू असं म्हणतो का? नाही, तू. म्हणजे एक अक्षरी शब्दातील इकार आणि उकाराचा उच्चार दीर्घच होतो आणि त्याचं लेखन सुद्धा दीर्घच होतं. याच्यामध्ये अपवाद एक शब्द आहे बघा, नी. हे अव्यय नेहमी ऱ्हस्वच लिहायचं असतं. आलं लक्षात? आता खाली दिले बघा, तू, तुला, बी, बिया. हे एक अक्षरी शब्द आहेत. बोला, त्याचं लेखन कसं झालंय? प्रत्यय जोडून तुला, या, हे काय आहे? विभक्ती प्रत्यय आहे. म्हणजे इकार आणि उकाराचा उच्चार कसा झालाय? ऱ्हस्व झालाय, म्हणून त्यांचं लेखनही ऱ्हस्वच झालंय. तुला उच्चार कसा झालाय? ऱ्हस्व झाला, म्हणून हे शब्द आपण ऱ्हस्वच लिहितो. आणखीन कोणते येतील बरं एक अक्षरी शब्द? पी, थू, धू, भू. भू म्हणजे भूमी, आहे की नाही? हे सुद्धा दीर्घच असतील, किंवा ते सुद्धा दीर्घच लिहायचे. आता दोन अक्षरी शब्दांचं लेखन बघा, दूध, तूप, धूप, तूर. आता तूर हा शब्द मी कसा लिहिलाय बघा, कारण आपण नेहमी चुकतो. तर तो शब्द सुद्धा कसा आहे? दीर्घच आहे. दोन अक्षरी शब्दातील इकार आणि उकार सुद्धा दीर्घच असतात. इकार ढीग, पीठ, पीक, नीट, मीठ, वीट,
आहे की नाही. तीट हे दीर्घच असतात. दोनच संस्कृत शब्द आहेत बघा, त्याला अपवाद आहेत, गुण आणि विष. गुण हा शब्द आपण कसा लिहितो, नेहमी येणारा शब्द आहे म्हणून उल्लेख करते. गुण हा शब्द आपण पहिला उकार इथे दीर्घ सांगितलाय 2 अक्षरी शब्दांच्या लेखनामध्ये, पण तो ऱ्हस्वच करायचा असतो. आता वरील शब्दांचं विभक्ती प्रत्यय लावून करतानाचं लेखन बघा कसं होतं ते. वरती जसं 1 अक्षरीमध्ये झालं आहे तसंच तू तिला ऱ्हस्व झालं, तसं हे सुद्धा तू तुपात हे सुद्धा ऱ्हस्वच झालंय. सगळे दीर्घ इकार उकार ऱ्हस्व होतात प्रत्यय लावताना, कोणताही प्रत्यय असो मग तो. आता इथं तूप तुपात, चूक चुकीचे, जसं पीक पिकांना, ढीग ढिगात, वीट विटांवर, झूल झुलणे. झूल हा शब्द कसा येईल, दीर्घ येईल, पण झुलणे लिहिताना ऱ्हस्व येईल. आलं लक्षात. म्हणजे विभक्तीचे प्रत्यय किंवा अव्यय जोडून येणाऱ्या वरील सर्व शब्दातील इकार उकाराचा उच्चार हा कसा होतो, ऱ्हस्व होतो, आणि त्याचं लेखन सुद्धा कसं होतं, ऱ्हस्वच होतं. आता अनुस्वारयुक्त शब्द आहेत बघा 2 अक्षरी. चिंच, उंच, लिंग, भिंग, शिंग, सिंह, हे की नाही. सुंठ, खुंट, गुंड, हे की नाही. पिंप, रिंग, धिंड, विंचू, हे सुद्धा अनुस्वारयुक्त शब्द इकार आणि उकार याचे कसे आहेत सगळ्यांचे. आता हा ऊ ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे, हा उकळाचा आहे, ऱ्हस्व आहे, उसाचा दीर्घ आहे. हे सुद्धा अनुस्वारयुक्त शब्द 2 अक्षरी शब्द ऱ्हस्वच असतात. आता 3 अक्षरी बघूया. किंमत, सुंदर, पिंजरा, कुंभार, अरविंद, अरुंधती या सर्व शब्दातील इकार आणि उकाराचा उच्चार सुद्धा ऱ्हस्वच होतो, आणि त्याचं लेखनही मग आपण ऱ्हस्वच करतो. जास्तीत जास्त मराठी लेखन हे मित्रांनो उच्चारावर अवलंबून आहे. त्यामुळे उच्चाराची शुद्ध भाषा शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आता आकारांत 2 अक्षरी जे सुरुवातीचे इकार उकार ऱ्हस्व असतात की नाही, विळा, मुठा, सुधा, हे सुद्धा उच्चार ऱ्हस्वच असतात, त्याचं लेखन सुद्धा ऱ्हस्वच केलेलं असतं. जाऊया पुढे. आता 3 अक्षरी शब्दांचं लेखन, जसं वकील, गरीब, विहीर, हे 3 अक्षरी शब्दातील मधल्या अक्षरांचा इकार कसा आहे, इकार आहे हा. वकील, गरीब आणि विहीर हा दीर्घ आहे, आणि माहूत हा सुद्धा दीर्घ आहे. पण यालाच आपण विभक्ती प्रत्यय अव्यय लावलेत पुढं. वकिलांना, गरिबी, विहिरीत, माहुताचे, ही अव्यय जोडताना मात्र हे प्रत्यय ऱ्हस्व होतात, आणि उकार इकार कधी कधी लुप्त होतात. माहुताचे, आले लक्षात. बेडूक असेल तर तो सुद्धा दीर्घ असतो लिहिताना, पण बेडकाला लुप्त झाला, उकार लुप्त झाला, कधी कधी लुप्त होतो. माणूस दीर्घ आहे, पण माणसांना उकार काय झाला, लुप्त झाला. आता पुढे जाऊया, जोडाक्षरयुक्त शब्दांकडे जाऊया, जे की 4 प्रकारचे असतात. विसर्ग, रफारयुक्त, तिरपी रेघ आणि खाली 2 तिरप्या रेघा, जसं की ट्रक, प्रकाश, सूर्य, आहे की नाही. दोऱ्या 4था प्रकार. तसं आयुक्त, मुक्त, पुत्र, चिन्ह आणि उच्चार हे काय आहे, जोडाक्षराच्या आधी आलेले इकार आणि उकार आहे.
त, तच्या आधी जोडाक्षर आहे, क आधी त, त. त्याच्या आधी जो उकार आलाय तो ऱ्हस्व आहे. बघा, मुक्तचा मूचा उकार ऱ्हस्व आहे, पुत्रचा ऱ्हस्व आहे, आणि चिन्ह याचा सुद्धा ऱ्हस्व इकार आहे, आणि उच्चार उ सुद्धा ऱ्हस्व आहे. म्हणजे जोडाक्षराच्या आधी आलेले सर्व इकार आणि उकार कसे असतात? ऱ्हस्व असतात. आता खाली सूर्य, पूर्व, वीर्य, रेफरयुक्त अक्षरापूर्वीचे इकार आणि उकार सुद्धा कसे आहेत? ऱ्हस्व आहेत का? नाही, यात बदल झालाय, ते दीर्घ आहेत. ते दीर्घ आहेत. रफारयुक्त अक्षरापूर्वीचे इकार आणि उकार दीर्घ असतात, आणि नुसत्या जोडाक्षरामध्ये जोडाक्षराच्या आधी आलेले इकार आणि उकार कसे असतात? ऱ्हस्व असतात. आता विसर्गयुक्त बघा. दुःख, निःशेष, निसंशय, निसत्व, दुःशासन, निसंग, निपक्षपाती असे शब्द तुम्ही ऐकलेत. मग विसर्गापूर्वी येणारे हे सर्व इकार आणि उकार सुद्धा कसे आहेत? इथं उकार सुद्धा दुःखचा बघा ऱ्हस्व आहे, आणि इकार सुद्धा ऱ्हस्वच आहे. हे काही नियम आहेत मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवूनच लिहायचे असतात. याला कुठलाही पर्याय नाही. हे असेच असतात आणि हे असेच लिहायचे असतात. त्यामुळं हे लक्षात ठेवूया आणि लेखन करूया.